नमस्कार. अंकिताज किचन मराठीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मस्त अशी खमंग आतून लुसलुशीत गाड्यावर मिळणारी खमंग अशी गोल कांदा भजी. रेसिपी थोडीशी वेगळी आहे पण भजी मात्र फर्स्ट क्लास होतात. नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग पटकन परफेक्ट अशा सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी हरभरा डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. ती डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि ही डाळ आपण 3 तासासाठी भिजत ठेवूया. 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ अगदी छान भिजलेली आहे. बोटाने देखील दाबून तोडली की डाळ तुटत आहे, म्हणजे आपली डाळ छान भिजलेली आहे. आता या डाळीमधलं पाणी आपण काढून घेऊया आणि ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर आता यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचाभर अख्खे धने टाकणार आहे. गोल भजी चवीला तिखट नसतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता. आणि धने देखील या डाळीसोबत छान वाटले गेले की त्याचा स्वाद या भज्यांना अगदी छान येतो. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरे टाकलेले आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद. हळद फार जास्त वापरायची नाही, नाहीतर भजी तळल्यानंतर जास्त लालसर होतात. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता. कढीपत्त्याने देखील भज्यांना टेस्ट छान येते. आता अजिबात पाण्याचा वापर न करता हे अगदी बारीक असं आपण वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी शक्य होईल तेवढं बारीक मी वाटून घेतलेलं आहे. अगदी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे चौकोनी चिरून घेतलेले आहेत. कांदा फार बारीक चिरायचा नाही. चिरून घेतलेला कांदा आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण यामध्ये टाकूया. आणि त्याचबरोबर थोडासा ओवा हातावर असा चोळून टाकूया. ओव्यामुळे तर भज्याला स्वाद अगदीच छान येतो. ओवा आवर्जून टाकायचा. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स करताना हे मिश्रण छान एकाच दिशेने फेटून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण असं छान भुसभुशीत होतं आणि भजी देखील त्यामुळेच अगदी छान होतात. भज्याचे गोळे होत नाहीत. आतून भजी छान सच्छिद्र होतात. भरपूर वेळ असं फेटून घेतल्यानंतर आता यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकणार आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सोड्यावर आपण थोडासा लिंबाचा रस पिळणार आहोत. सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी लिंबाच्या रसाची अतिशय गरज असते आणि ही स्टेप केल्यामुळेच आपली भजी सोडा टाकल्यानंतरही अजिबात तेलकट होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची अशी स्टेप आहे. तर आवर्जून भज्यामध्ये सोड्यासोबत लिंबाचा देखील वापर करा. अगदी थोडंसं लिंबू पिळायचं आणि पटकन परत एकदा एकाच दिशेने हे मस्त असं छान फेटून घ्यायचं. अगदी उडीद वड्यासाठी आपण जसं मिश्रण फेटून घेतो तसंच हे आपण फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता फेटल्यानंतर ह्या मिश्रणाचा कलर हलकासा चेंज होतो. आता आपलं हे मिश्रण तयार आहे. मिश्रण तयार करण्याआधीच मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं होतं. आता हे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आता या भज्याच्या मिश्रणामध्ये हे कडकडीत तापलेलं तेलाचं मोहन आपण थोडंसं टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया. तेलाचं मोहन देखील अगदी थोडंसं टाकायचं, त्याने देखील भजी छान होतात. फार जास्त देखील मोहन टाकायचं नाही, नाहीतर भजी आतून तेलकट होतात. मिश्रण तयार आहे. तेल देखील तापलेलं आहे. गॅस बारीक करूया आणि अशा पद्धतीने
बोटानेच असा गोल आकार द्यायचा आणि ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची. भजी सोडून झाल्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि भजी छान सेट झाली की मग आपल्याला यामध्ये उन्हातलं घालून ही भजी अशी हलवून घ्यायची आहेत. भजी टाकल्यानंतर लगेच यामध्ये चमचा घालायचा नाही, नाहीतर भजी गोल असा आकार घेत नाहीत. आता मीडियम टू हाय फ्लेम करत सतत हलवत ही भजी आपण छान एकसारख्या रंगावर तळून घेणार आहोत. सतत हलवत राहायचं म्हणजे भजी छान सगळ्या बाजूनी एकसारखी तळली जातात. मोठ्या गॅसवर भजी तळायची नाहीत, नाहीतर वरून भजी करपतात आणि आतून मात्र छान अशी तळली जात नाहीत. त्यामुळे खाताना या भज्याचे गोळे खाल्ल्यासारखे लागतात. तुम्ही पाहू शकता मी भजी तळून घेतलेली आहेत आणि अशाच पद्धतीने बाकीची भजी देखील करून घेतलेली आहेत. तयार आहेत आपली गाड्यावर मिळणारी मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि आतून लुसलुशीत अशी गोल भजी. नक्की अशा पद्धतीने गाड्यावरची गोल भजी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.